नाशिकच्या नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये मतदानासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। ज्येष्ठ नागरिकांसह युवा वर्ग मतदानाच्या रांगेत असून भविष्यात मतदान प्रक्रियेत बदल करून डिजिटल वोटिंग सुरू करावे अशी मागणी करण्यात येत आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। सकाळपासूनच मतदार राजांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी जर बघितलं तर सकाळी 7 पासूनच मतदार हे रांगेमध्ये उभे आहे आणि आपला मतदानाचा जो हक्क आहे तो या ठिकाणी बजावताना दिसतोय। खरं तर नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर 196 उमेदवार उभे आहे आणि त्यांचं भवितव्य जे आहे ते आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। आपण जर बघितलं तर मतदान करण्यासाठी खरं तर ज्येष्ठ नागरिकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते। सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिक जे आहे ते मतदान करण्यासाठी रांगेमध्ये उभे आहे। आपण त्यांना विचारूया, काका काय सांगणार? खरं तर मतदान करण्यासाठी आला सकाळी सकाळी, काय वाटतं आणि काय आवाहन करणार? यायलाच पाहिजे, आपलं पवित्र काम आहे हे, सगळीच करायला पाहिजे। त्या सर्वांनी देवपूजा बाजूला ठेवून आधी हे करायला पाहिजे। हक्क कर्तव्य आहे, त्यामुळे पहिल्यांदा यायलाच पाहिजे। कर्तव्य आहे, काय भावना आहे आपल्या मतदान करताना? मतदान करायलाच पाहिजे। आपलं हक्क आणि कर्तव्य हे दोन्ही बाजू सांभाळल्या पाहिजे। हे कर्तव्य आहे आपलं। ज्यावेळेस आपण हक्क मागतो त्यावेळेस आपण कर्तव्य केलं पाहिजे आणि सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे। 100% मतदान झालं पाहिजे। युवा मतदारांना काय आवाहन करणार आपण? देशासाठी प्रत्येकाने मतदान करावं, अशी आणखी प्रत्येकाने बाहेर पडावं। मतदान करण्यासाठी खरं तर ज्येष्ठ नागरिक हे सकाळपासूनच उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे। आता जी मतदानाची जी प्रक्रिया आहे तिच्यामध्ये कुठेतरी बदल करावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।